नमस्कार मित्रांनो, आज आपण कृषी प्रॅक्टिस सेट 1 बघणार आहोत. जवळपास या प्रॅक्टिस सेटमध्ये अतिमहत्त्वाचे इम्पॉर्टन्स म्हणजे 40 प्रश्न असणार आहेत. चला तर पहिला प्रश्न बघूया आपण. पुढील पिके कोणत्या मातीच्या कणांना गाड असे म्हणतात? तर याच्या मित्रांनो, पोयटा. देशी कापसावर कोणता रोग अधिक प्रमाणावर दिसतो? देशी कापसावर कोणता रोग अधिक प्रमाणावर दिसतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, दहिया. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो, द्राक्ष गोड होण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची अधिक गरज असते? तर पालासची गरज असते सर्वात जास्त. चौथा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्रातून निर्यात होण्यासाठी एकूण फळांपैकी कोणत्या फळांचा वाटा सर्वाधिक आहे? तर उत्तर आहे आंबा. पाचवा प्रश्न, कोणत्या रोगांमुळे फुलपिकांच्या पानांवर तांबूस रंगाचे ठिपके दिसून येतात? तर उत्तर आहे तांबेरा. फुलांचे काठवणीनंतरचे किती टक्के आयुष्य हे काढणीच्या वेळेवर अवलंबून असते? तर 70%. लक्स पुढीलपैकी कोणत्या गोष्टीची तीव्रता मोजण्याचे परिणाम आहे? तर उत्तर आहे प्रकाश. भेंडी या वनस्पतीच्या कोणत्या भागाचा उपयोग खाण्यासाठी करतात? तर उत्तर आहे फळे. ज्वारी आणि बाजरीचा अर्गट रोग कोणत्या जीवाणूंमुळे होतो? तर उत्तर आहे मित्रांनो बुरशी. 10वा प्रश्न, गर्डलिंग प्रामुख्याने कोणत्या फळझाडांमध्ये करतात? तर उत्तर आहे द्राक्ष. भारतात फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योग परवाना कोणती संस्था देते? तर उत्तर आहे मित्रांनो उपसंचालक FDAV. 12वा, खालीलपैकी कोणत्या फळझाडांमध्ये शाखीय आणि पुनरुत्पादन अवस्था एकाच वेळी येतात? तर सुपारी. पेशी किंवा पेशी समूहांपासून अभिवृद्धीच्या पद्धतीस काय म्हणतात? तर उत्तर आहे उत्ती संवर्धन. 14वा प्रश्न, कोणती सिंचन पद्धती तुलनात्मकदृष्ट्या जास्त खर्चाची आहे? तर ठिबक सिंचन. 15वा, वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी कोणता अन्न घटक आवश्यक आहे? तर लोह. रबडीप्रमाणे आटवलेल्या फळांच्या साखर श्रीमित रसाला काय म्हणतात? तर उत्तर आहे जॅम. आपल्या डोळ्यांना एकस्तंभ वाटणाऱ्या वनस्पती किती पेशी बनलेल्या असतात? कोट्यावधी. शेवग्याच्या झाडाची पहिली छाटणी केव्हा करावी? 3 ते 4 महिन्यांनी. ज्या घटकांमुळे उत्पादन करणे शक्य होते त्याला काय म्हणतात? उत्पादनाचे घटक. शेंगभाज्यांच्या प्रोटीनचे प्रमाण किती टक्के असते? तर 25 ते 45%. मित्रांनो, जर व्हिडिओ स्लो वाटत असेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन स्पीड बघू शकता. 21वा बघा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात संत्रा लागवड सर्वाधिक आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नागपूर. भारतातील हरित क्रांती रिकामी जगाला झाली 1960 ते 61. भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गादी वाफे पद्धती. कोकणात अननसाची कोणती जात लोकप्रिय आहे? तर किंग. आर्द्रता कमी असलेल्या हवामानात कोणते हवामान म्हणतात? कोरडे हवामान. कोणत्या फुलाला फुलांचा राजा म्हणतात? गुलाब. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? तर इडॅफॉलॉजी. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे? तर पुणे. भात पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी पुढील कोणते औषध उपयोगी आहे? तर उत्तर आहे मिथिल पॅराथिऑन. चोपन जमिनीचे विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडापेक्षा जास्त असते? तर उत्तर आहे 15 शेकडापेक्षा जास्त. वनस्पतीच्या पक्क पानावर कोणत्या अन्नद्रव्याच्या जास्तीच्या प्रमाणावर नेक्रोफिस आढळते? तर बोरॉन. 32वा प्रश्न आहे, गिरीपुष्पाच्या पानांना उपयोगी कशासाठी करतात? तर हिरवळीच्या खतासाठी. बीजोत्पादनामध्ये मधमाशांचा उपयोग कशासाठी होतो? तर उत्तर आहे बीजोत्पादन वाढीसाठी. 34वा प्रश्न, चुनखडीयुक्त जमिनीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये घनता वाढते व जलधरण शक्ती कमी होते. या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडाची खालची पाने पिवळी होतात. तर उत्तर आहे नत्र. 36वा प्रश्न बघा मित्रांनो, डायरेक्ट उत्तर बघा. ॲझोला पीक एक वनस्पती असून हे एक हिरवळीचे खत म्हणून वापरतात. पालास या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांना कोणता रंग येतो? तर तपकिरी. परोपजीवी कीटक यजमान कीटकांपेक्षा आकाराने कसा असतो? तर खूप लहान. 39वा बघा मित्रांनो, गवती बांधणीकरिता खालीलपैकी कोणते गवत जास्त उपयुक्त आहे? तर खस. शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, दही हा कोणत्या प्रकारचा दुग्धजन्य पदार्थ आहे? तर उत्तर आहे आंबविण्याच्या प्रक्रिया केलेला. तर हे आहेत मित्रांनो अतिमहत्त्वाचे प्रश्न क्वालिटी वाटल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो.
सबस्क्राईब करा चॅनलला आणि आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. धन्यवाद.